तर फ्रेंड्स आज आपले मम्मी पप्पा वरती जेवायला येणार आहेत. तर आपण तर नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावर मग आता आपण आज त्यांना पनीर बनवणार आहोत. तर मी रडतोय कारण असं आहे, तिकडे सायली आपल्या परीला नॅम चारते बघू शकता. आणि मी थोडी हेल्प म्हणून कांदा वगैरे असं ते छोट्या छोट्या गोष्टी त्या कापून देतोय. डोळ्यातनं भरपूर पाणी येतोय, भरपूर झोमतोय हा कांदा. आणि हा कांदा तो आहे, आम्ही लास्ट टाइम कांदा झोमतोय. हा नालाय झोमतोय बरं डोळ्यातनं पाणी. हा खाणार नाही. नाही पोरीला पोरीला झोमतोय का? हो डोळ्याचं व्हायला लागलं. कुठं झोमतोय? शांतता बसले. मधून अजून कुठं? तर आता मम्मी पप्पांना पनीर बनवायचं. पनीरचं कालवण आवडतं पप्पांना, खास करून तिखटवालं. तर ते तिखट म्हणजे झणझणीत कालवण, तर ते बनवणार आहे सायली. लय झोमतोय कांदा. तर आता आपण सायलीला थोडीफार मदत करू. तुम्हाला हळूहळू दाखवेलच कसं काय चाललंय आमचं पनीर वगैरे बनवायचं. सध्या कांदा लय झोमतोय म्हणून मी हे पटकन आवरून घेतो. तिकडे आपली परी जेवते, तिला बघायचं कार्टून मीन्स ते आपल्या टीव्हीवर बघायचं. तर ठीक आहे, तुम्हाला जवळ भेटतो जेव्हा सायली बनवायला घेईल. तर फ्रेंड्स आपला इथे कांदा कापून झालाय, खोबरं किसून झालंय, थोडं लसूण होते ते पण झालेत. आता हे आपण इथे गरम करणार आहोत. गरम मीन्स भाजणार आहोत. भाजायचंय ना बाबू हे? आलं आलं किस्त घ्यायचं. तर आता आपण इथं तेल घेतलंय, ते गरम करायला ठेवतो. आणि सायलीने सांगितलंय ह्याच्यात आपल्याला आलं पण टाकायचंय. आलं आता आलं टाकायचंय. आलं घेऊया थोडं छोटं. इकडे ह्यांचं खाऊन झालंय, पण आता ती जरा नंदू पुंदू आहे म्हणून तिला दाखवत नाही. मग मी हे भाजून घेऊ आपण हे कांदा आणि हे, आणि तुम्हाला भाजताना भेटतो. तर फ्रेंड्स मगाशी सायलीला म्हणजे सायली विसरली होती, तर तिने आता परत सांगितलंय टोमॅटो पण घ्या, आलं पण घ्या. टोमॅटो आलं घेतलंय. आता इथं तेल जवळजवळ गरम झालंय. आता एकत्र सगळं आपण परतून घेऊ. परतून नाही, काय बोलतात याला? भाजून घेऊ. तर आता हे मी भाजायला आता हे टाकतो सगळं एकत्रच. अगं आवाज नाही आला. हे आता सगळं टाकून घेऊ. गॅस मी स्लो केला होता, तो आता फास्ट करू. चला, तर आता मी हे भाजून घेतो. तर आता आपण हे लाल होईपर्यंत भाजून घेऊ. हे मला सायलीने सांगितलेलं आहे एवढे जाड जाड कापायला. ती म्हणते एवढं जाड म्हणजे मीन्स ते आता परत मिक्सरला बारीकच करायचं आपल्याला, त्याची पेस्टच बनवायची म्हटलं मग जाड कापा बारीक कापा एकसारखंच आहे. म्हणून मग ते जाड कापले मी. मला वाटलं तेल माझ्याकडनं जरा जास्त झालं, सॉरी कमी झालं, म्हणून मी थोडं वरतून तेल परत टाकलं आहे. बघू आपण. तिकडं गोंड्या आपला रडतोय, त्याला टीव्ही बंद केले म्हणून आवाज येत नाही. बाबू कर चालू टीव्ही कर. तर फ्रेंड्स किचनमध्ये एवढं गरम होतं ना, मी शेवटी आता तोंड धुतलं आणि परत पुसून वगैरे घेतलं तोंड. तर आपल्याला हा कांदा हा एवढा लाल होईपर्यंत भाजायचा आहे. हा बघितला का? तर हा भाजून घेतलाय आपण, परतून घेतलं. परतून मीन्स भाजून जे समजायचं आहे. तर हा भाजून घेतला. गॅस आता बंद केलाय. ते आपण थंड व्हायला ठेवू. पूर्ण थंड झाल्यावर मग मिक्सरला बारीक करू. ह्याची आपण ग्रेव्ही करणार आहोत. तर कधी कधी मम्मी आहे ना पहिले बनवायची तेव्हा कधी कधी भाजलेले पनीर आहे ना ते पण टाकायची 2-3 तुकडे त्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये अजून पनीरचा पण ग्रेव्हीमध्ये स्वाद येतो. तर आपण अजून पनीर आणलेलंच नाही, पनीर आणायला जायचं आहे. आता जवळजवळ बघू शकता इकडे वाजलेत 4:15 वाजून गेलेत. आणि आता ह्या टायमाला ते दुकान बंद असतं. 5, 5:15 किंवा 5:30ला उघडतं. मग तेव्हा आपण जाणार आहे 5 वाजता. आणि इथं आता आपला गोंड्या झोपलाय, झोपायची तयारी करतोय. इथं झोप आले. काय रे बाबा, झोप आली? निन्नी आली म्हणजे स्वतः बसले आता आजारी आहेस ना? आजारी नाही, हे बघ कसं करते. हे झोपले की आम्हालाच लागते बाबा. हा बरं पण नाही वाटत आहे ना. होच की बरं नाही वाटत आहे ना, मग तेच बोलतोय इन शॉर्ट. सांगू पण नाही शकत, गोळ्या दुखणं दाखवू पण नाही. हो. आणि खूप जास्त
काय नव्हतं मला. हा आणि ना? आता कधी जास्त आपल्याला त्रास द्यायला लागलो. मग काय आत्ताच खायला आणि- घेतलं तरी वाटते. हे बघा आता जस्ट खाऊन झालंय. तिला त्रास काढायचा तिला बघा काय चिमटा काढायचा तो तिकडचा कोणी तिथं ठेवलाय. इथे दिसतोय ना हा काय. आणि एक मोठी गोष्ट झाली आपल्याकडे की आपण जे मम्मीनी आपल्या मम्मी पप्पानी जे हे दिले होते देव दिले होते. इथे आपल्या बाजूला अजून एक देव होता आपला बालगोपालांच्या बाजूला. ते आता तुम्हाला दिसत नाहीयेत कारण की आपल्या परीसाठी आपण ते देव खाली दिलेत. खाली मीन्स वहिनींकडे दिलेत. कारण आता आपल्या परीला नॉनव्हेज मीन्स आपलं अंड चालू करायला सांगितलंय डॉक्टरांनी. तर आता कसं समजावं तुम्हाला, आपल्याकडे नॉनव्हेज चालत नाही तर अंड तिला चालू करायचंय. आणि आपल्याला त्या देवाचं पाप पण आपल्या अंगावर घ्यायचं नाही, म्हणून मग चुकून माकून कधी ना असा हात वगैरे लागला त्या देवाला तर ते पाप आपल्याच माथ्यावर येईल. म्हणून मग ते शेवटी मम्मीला सांगून कसं तरी कन्व्हिन्स करून कसं तरी समजवून वहिनींकडे दिलं ते. आणि सायलीने तर सांगितलंय, प्रॉमिस तर केलंय की जेव्हा आपली परी मोठी होईल तिच्या मम्मीकडे जाऊन नॉनव्हेज खायला लागेल तेव्हा आपण ती पूजा देवपूजा परत वर आणू. मग होप सो आपली परी मोठी झाल्यावर मम्मीकडे जाईल आणि आपली देवपूजा परत आपल्याकडे येईल. तर ठीक आहे, आता ह्याची थंड होण्याची वाट बघू आपण. हे जसं थंड झालं की आपल्या मिक्सरला बारीक करून घेऊ. आता पण बघू शकता मला घाम किस्ता येतोय. मी थोडा वेळ बाहेर बसतो, नंतरला लगेच पनीर आणायला जायचंय आणि हे थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. तर फ्रेंड्स आता हे आपण मिक्सरला लावून घेऊ, बारीक पूर्ण पेस्ट करून घेऊ याची. हे वहिनींकडनं भांडं आणलंय. आपलं जे भांडं होतं ते आपल्या मॅडमनी खराब केलंय आणि आपण अजून ते बनवलेलं नाही. म्हणून आता मिक्सरला लगेच बारीक करून घेऊ आणि लगेच पेस्ट करून घेऊ. आणि आपल्याला आता जायचंय, जवळजवळ बघू शकता वाजलेत 5:15. आपल्याला जायचंय हे आणायला, पनीर आणायला. आता ते हे सगळं आवरून घेऊ आणि मग पनीर आणायला जाऊ. तर फ्रेंड्स सगळं आपण हे काढून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात, सगळं एकत्र बसलंय. थोडं पाणी ओतलंय आणि कोथिंबीर पण टाकलंय. आता हे आपण लगेच बारीक करून घेऊ. तर फ्रेंड्स हे आपलं असं ग्रेव्ही तयार झाले. आता ही ग्रेव्ही परत एकदा भाजायची आय गेस, मला वाटतंय. आता हे तर ग्रेव्ही आपण काढून दिले. तर आता सगळं आपण जे जे सामान घेतलेलं ते परत जागेवर ठेवू, म्हणजे मिक्सर वगैरे सगळं म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या धुवायला टाकू. आणि आपल्या मिक्सरच्या आवाजाने सायली पण उठले आणि सायली सोबत हा गोंड्या पण उठलाय मिक्सरच्या आवाजाने. तर मी पनीर घेऊन येऊ. अरे 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 कसे जांभळे ते. खायला काय झालंय काय माहिती. पनीर घेऊन येऊ नक्की. पप्पांना विचारू तिकड नाही जायचं आणता का. विचार, माझं काय नाही, मी जायला जावं. तुमचं तेवढं जाणं वाटेल ना, एवढं चालत जायचं. चहा पिऊन जा. मग ठीक आहे, मग आता सायली बोलते चहा पिऊन जाऊ. आता आपण चहा पिऊन जाऊ. आणि हा तुमचा गोंड्या मगापासून दिसला नव्हता तुम्हाला. उडत्या उड्या मग समोर उड्या त्यात ते गोंड गोंड बांग. लवकर आले असते तर पनीर आणला असतं. नुसता उड्या. त्याचा का बम खाते, किट्टूचा बम खाते. हा नाक पकड नाक पकड. किती वाटतं तुम्हाला. माहित नाही, बरं वाटतंय का. कशा उड्या मारते, लाता बिता मारते, लिटरली लाता बिता मारते. काय रे गोंडू वर याचं बरं घेतो. हा थांबा घेतो. तर फ्रेंड्स आपली परी इकडे झोपले आपल्याला बघू शकता. आणि या मॅडम काहीतरी उडवतात इथं. काय होतं पनीर. पनीर 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 उडतंय. पनीर टाकलं इथं भाजण्यासाठी. आणि तिकडं आपला तो तिने मसाला तो ठेवलाय त्याच्यावर. मसाला मीन्स आपलं कालवण पनीरचं तिने बनवायला घेतलंय. आणि आपला हा डेली ब्लॉग असतो. तर आपण
ही रेसिपी पूर्ण इथं कव्हर करणार नाही आहोत. तुम्हाला जर रेसिपी पूर्ण बघायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तिकडे तुम्हाला प्रॉपर इन्ग्रेडियंट्स किती घ्यायचे, कसे घ्यायचे, त्या सगळ्या गोष्टी सांगून आम्ही तुम्हाला दाखवू. आणि इथं बघा काय झालंय. काय झालं बाबा? बघा अरे कुठे काय उडतंय? दिसलं अगं त्यातलं पाणी आहे ना, ते फ्रीज मध्ये ठेवलेलं कोणी मम्मीने. अगं हलवते खाली चिटकेल. अगं तुटायला लागलं वाटतं. तुटायला लागलंय बघ. कढई गरम झाली तेव्हा टाकलं. आता तेल नव्हतं गरम, मला नाही वाटत तेल गरम होतं. चलो झालं. हॅपी. मम्मीला फोन करायचा आहे. तुझ्या नाही का? मम्मी आता किती भाकऱ्या खाणार, पप्पा किती भाकरी खाणार ते नको विचारायला. त्या नको बनवून घ्यायला मग 8-8:30ला. तेव्हा परीचा खाण्याचा टाइम आहे. मग आता बनवून घेऊया. मग काय राहतील का मऊ मऊ? मग आता काय करू, वहिनींना सांगायला लागेल मग तुमच्या 2 द्यायला गरम. आपल्याला करते, आपल्याला काय चालेल का ना? हो मला चालेल, माझं काय नाही. मी कधी भाकऱ्या खातच नाही पण तसं. नाही, परत तिला खाईपर्यंत माझ्या 9:15 होतं. तुझ्याकडे कधी भाकऱ्या करणार, मग आपण कधी पप्पांना भूक लागेल, परत पर्याचं पुढचं करायचं असतं. तेच घरात तर. लहान बाळ असले की सगळा प्रॉब्लेम असतो. हो तिथे सगळं बघून करावं लागतं, कारण तिला तर आपण थांबवू नाही शकत भुकेसाठी. मग किंवा तर ती अजून वरचं काय पुढे घेत नाहीये, बिस्किट किंवा बिस्किट. म्हणजे काही वरचं तू सवय लावलीच नाहीस तिला तर. बिस्किट वगैरेची बिस्किट कशाला? बिस्किटच आहे का काय? फळ वगैरे की बाबा फळ, ऍपल, चिक्कू विक्कू असं. आणि ती स्वतःच्या हात कशी जेव्हा हातात हा बाबा धर परी आहे तोपर्यंत 10-15 मिनिटं. अरे सवय लावायला पाहिजे तशी. आता बघ कशी झोपले तर छान पैकी. फॅन खालीच आहे बापू. अजून किती फॅन आहे? हा बघा इथं फॅन आहे आणि इथं खाली ती आहे. अजून किती फॅन वर ठेवायचं? हो मल्टीटास्किंग. इकडे पण तिकडे पण. अजून त्या ह्याच्यात आपल्या मसाल्यामध्ये तिकडे लाल तिकड वगैरे येणार आहे. हे पनीरचं कालवण करणं लय आटापिटा असते. खूप आटापिटा आहे त्याला. सेम म्हणजे फक्त एक पदार्थ रिप्लेसमेंट होतं, जिथं चिकन तिथंच पनीर. पण मस्त वाटण काढा, चव लय भारी लागतं. अजून पण वाटण काढायचं झालं ना? ते वाटण काढा, मग ते हे करा, हे म्हणजे प्रॉपर भाजून घ्या. है ना? मग कमी दुखापत नाही पाहिजे. चांगलं. हे कसं भाजून घेतलं आता? मी एकदा घेतलं होतं म्हणून हा ना. मला लगेच यायला लागलं. मग तशी हुशार आहेस तू. मला जेवण येतं. तर तुम्हाला सांगा की आपल्या पनीरची रेसिपी घाटी पनीर येते. घाटी पनीरचं कालवण आहे. घाटी पनीर नाही, सॉरी, घाटी पनीरचं कालवण आहे. त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या घाटी म्हणजे आपला घाटी मसाला पण घाटी असतो. म्हणजे घाटी मसाला मीन्स आपलं तिखट असतं सगळं. मोस्ट ऑफ द सगळ्या गोष्टी तिखटच असतात. मग तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हवंय नाही हवंय. आणि हो, तुम्हाला आता जे नवीन ब्लॉग चालू आहेत ते कसे वाटतात कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हाही ब्लॉग तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. आता आपण एक असे स्पेसिफिक 12-15 मिनिटाचेच ब्लॉग बनवणार आहोत, कारण की आता फोकस आपला सध्या शिफ्ट करतोय आपण शॉर्ट्सवर. सध्या काही गोष्टी आहेत त्यामुळे आपण थांबतोय थोड्या गोष्टींमुळे, तरी पण हळूहळू पुढे येण्याचा प्रयत्न करू.